नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग म्हणोनी अक्षरी सुभेदी उपमा श्लेष कोंदा कोंदी झाडा देईन प्रतिपदी ग्रंथार्थासी. ज्ञानेश्वरीतील अध्याय 13 ओवी क्रमांक 1164. परस्परांना पूर्णपणे विरोधी असणारे गुण एकमेकांशी संवाद साधत एकत्र आलेले आढळणं हे असामान्य व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. सर्वसामान्यपणे जी माणसं कर्तृत्ववान मानली जातात त्यांच्या ठिकाणी अनेक गुणांचं दर्शन आपल्याला घडतं. हे गुण एकमेकांशी मिळते जुळते असतात, परस्परांना पूरक होणारे असतात. पण ज्या असामान्य विभूती असतात त्यांच्या ठिकाणी विविध प्रकारचे गुण प्रकर्षाने प्रकट झालेले तर दिसतातच, पण त्याचवेळी त्यातले काही गुण परस्परांना विरोधी असूनही एकत्र नांदत आहेत असं दृश्य दिसतं. ज्ञानदेव हे अशा असाधारण कोटीतील महापुरुष आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचं रसायन विविध रंगी गुणांच्या इंद्रधनुष्यामुळे शोभायमान झालेलं दिसतं. अपार नम्रता असलेले अशी ज्ञानदेवांची ख्याती आहे. आपल्या गुरुपुढे तर ते संपूर्ण शरणभावानं उभे राहतात, पण त्यांची ही ज्ञानेश्वरी श्रवण करणारे जे संत सज्जन श्रोते आहेत त्यांच्या पुढेही अजाण बालकाला शोभेल असा नम्रभाव ते धारण करतात. असं हे विनयशीलतेचं महावस्त्र पांघरून उभे असलेले ज्ञानदेव त्याचवेळी अंतरंगातून प्रखर आत्मविश्वासानं मुसमुसलेले आहेत असा प्रत्ययही येऊन जातो. नम्रता आणि आत्मविश्वास त्यांच्या ठायी एकत्र नांदतात. गीतेचं तत्वज्ञान आपण सांगणार, पण त्याला साहित्याचं लोभसवाणं रूप देणार असं ते म्हणतात. त्याचवेळी आपल्या मुखातनं बाहेर पडणारा प्रत्येक शब्द जितका सुंदर असेल तितकाच तो गीतेच्या अर्थाशी संपूर्ण इमान राखणारा असेल अशी ग्वाही ते देतात. काव्यात येणारा शब्द अर्थाच्या दृष्टीनं वेचक असावा लागतो, तर आपलं बोलणं वेधक व्हावं म्हणून उपमा किंवा दृष्टांत यांचा उपयोग करावा लागतो. ज्ञानदेव ओवीत म्हणतात, मी हा जो भगवंतांचा उपदेश स्पष्ट करतो आहे त्यात जे शब्द येतील ते गीतेचं मर्म स्पष्ट करणारे असतील. त्याचवेळी माझ्या बोलण्यात उपमा किंवा श्लेष अशा अलंकाराची खेचाखेच झालेली दिसेल, पण असं असलं तरी मी उच्चारत असलेल्या प्रत्येक शब्दात गीतेच्या अर्थाचा हिशोब चुकता केलेला असेल. ज्यामध्ये गीतेतला अर्थ आलेला नाही असा एकही शब्द आपल्या या ज्ञानेश्वरीत आढळणार नाही. असा प्रतिज्ञेचा आणि आत्मविश्वासानं भरलेला उद्गार ज्ञानदेवांनी इथं काढलेला आहे.